कुंडीमधली माती बघा इतकी जास्त हार्ड आहे ही. आणि आज आपण खत कसं लवकर तयार करायचं हे सुद्धा बघूया. हे रेड माती आहे, जे आपल्याला नर्सरीमधून बरेचदा मिळते. आणि याच्यामध्ये बघा मुळ्याच आतमध्ये फुचत नाही, कारण ही माती एवढी हार्ड असते. एखाद्या वेळेस एखाद्या कुंडीमध्ये हे असंच आपण झाड लावलं जाते आणि ते माती बघा ते झाड पूर्णपणे खराब होते, कारण त्याच्यासोबत समस्या असते ह्या मातीची. ही माती आहे ना, मुळ्या त्याच्या आत जाऊच देत नाही, इतकी कडक असते. आता बघा ही थोडीशी फोडते आणि ही माती आता बघा कशी सुपीक आणि भुसभुशीत आपण करू शकतो थोडंफार जर हे काम केलं तर. आणि खतसुद्धा लवकर होईल. आता सर्वात खाली कुंडीमध्ये मी बघा थोडीशी माती टाकलेली आहे. मातीमध्ये आता हे काही जे आपलं सुकलेलं थोडं वेस्ट आहे हे टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता बघूया आपण खत लवकर तयार करण्यासाठी कशा पद्धतीचा उपयोग करायचा. बघा आता हे ग्रीन वेस्टचं काय होते, लवकर खतात रूपांतर होते. आणि वर सुकलेलं वेस्ट टाकल्यामुळे ते बॅलन्स होते एक, आणि प्रक्रिया होते. कार्डबोर्डचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे भरपूर प्रमाणात. आणि याच्यामध्ये जेवढी मातीची लेअर टाकाल तेवढं खत लवकर तयार होते. आणि 1-1.5 महिन्यात आपलं खत तयार होऊ शकतं. अशा पद्धतीने जर आपण केलं तर, माती जर छान टाकली तर. आणि अजून तुम्हाला खत लवकर तयार होण्याची प्रक्रिया सुरू करायची असेल तर ताकामध्ये थोडासा गूळ आणि थोडंसं बेसन टाकून ते काही वेळपर्यंत तसंच ठेवायचं. म्हणजे 1 दिवस तरी पूर्ण ठेवायचं, 2 दिवस ठेवलं तरी चालेल. मग ते पाणी याच्यामध्ये थोडं टाकायचं. असं केल्यामुळे खताची प्रक्रिया लवकर तयार होते आणि खतसुद्धा चांगलं तयार होते. बघा आता हे सगळे कार्डबोर्ड, थोडेसे पेपर पण हातामध्ये आले, हे पण टाकले. हे ग्रीन वेस्ट ताजंच होतं, त्याच्यामुळे मी लगेच उपयोग केला. हे कार्डबोर्डचे बारीक तुकडे करून घेतले. कार्डबोर्ड सर्वांच्याच घरात आजकाल भरपूर येते आणि हे खत उपयोगाला खूप छान आपण उपयोग करू शकतो याचा. आणि कचरासुद्धा आपला कमी होते घरातला. आणि आता जेव्हापासून बाग झाली ना, तेव्हापासून काहीही असलं तरी माझ्या बागेमध्ये येते. मग आता थोडेसे मी आंब्याचे पानंसुद्धा टाकले हिरवे. आणि याच्यामध्ये आता शेवट मातीची लेअर द्यायला विसरू नका. जेव्हा खताची प्रक्रिया पूर्ण होते ना, तेव्हा वरून तुम्ही माती अशी टाकून ठेवा पूर्ण. त्याच्यामुळे खताची प्रक्रिया जी होते ती लवकरात लवकर तयार होते आपली जमिनीच्या आतमध्ये. आणि काही वर पण छान दिसते, कुडा कचरा असं दिसणार नाही आणि कुंडी भरल्यासारखी होईल. अशा पद्धतीने जर आपण प्रत्येक कुंडी भरायला लागलं तर आपली मातीची सुपीकता किती जास्त वाढेल हे पण तुम्ही बघू शकता. खताची कमतरता जाणवणार नाही आपल्या बागेमध्ये. आणि झाडांची वाढ खूप छान होईल. मुळे आहे ना, आतमध्ये जाण्यासाठी माती ही भुसभुशीत होणं आवश्यक असते. आणि असे खत केल्यामुळे माती भुसभुशीत होते. आणि याच्यामध्ये मध्ये आहे ना, तुम्ही याच्यावर पाणी शिंपडत राहायचं. जेव्हा तुम्हाला असं वाटेल खूप कोरडं झालं, कारण उन्हाळ्यात ही समस्या येते. बाकी ऋतूत तर एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण उन्हाळ्यामध्ये लवकर सुकते जे काही येते. त्याच्यामुळं याच्यावर थोडंसं पाण्याचा हबका देऊन आता हे मी झाकून ठेवणार आहे सावलीमध्ये. आणि अशा पद्धतीने तुमचं खत लवकर तयार होईल. बघा आता असं पाणी शिंपडते आणि एखाद्या कॉटनच्या कापडनं किंवा एखाद्या झाकेनने असं झाकून ठेवते. कशी वाटली माहिती नक्की सांगा. धन्यवाद.